आज आपण अतिशय झणझणीत असा कट वडा कसा करायचा ते बघणार आहोत. आता कट वडा करताना कट जितका छान झणझणीत आणि टेस्टी असायला हवा, त्याचबरोबर बटाटे वडाही अगदी मस्त चविष्ट असायला हवा. त्याचं आतलं सारण अगदी चविष्ट आणि वरचं जे आवरण आहे ते कमी तेलकट आणि अगदी छान मऊसूत असे बटाटे वडेही कसे करायचे याची सगळी अगदी सविस्तर माहिती दिली आहे. व्हिडिओ मोठा जरी असला ना तरी शेवटपर्यंत नक्कीच बघा. लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. तर सगळ्यात अगोदर आपण बटाटे वडे करण्यासाठी बटाट्याचं जे सारण करणार आहोत त्यासाठी 1.5 किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि एक छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे. तर त्यासाठी मी इथे कमी तिखटाच्या मिरच्या घेतल्या आहेत, एक 5-6 मिरच्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीरची देठं घेतलेली आहेत आणि अर्धा चमचा बडीशोप घेतली, अर्धा चमचा धणे घेतलेत. आता हे आपल्याला पाणी न घालता जाडसर वाटून घ्यायचं आहे. मिक्सरला पाणी न घालता छान त्याची जाडसर भरड करायची आहे आणि लगेच आता आपण याला फोडणी द्यायला घेऊयात. तर इथे गॅसवर कढई तापत ठेवली आहे आणि अर्धा पळी तेल घालून घेते. फार तेल घालायचं नाही आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला कमी ठेवायची आहे. तेल छान तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं घालायचे. ते दोन्ही छान तडतडले की एक 4-5 कढीपत्त्याची पानं छान तोडून घालायची, त्याने चव अगदी छान येते. आणि हे काही सेकंद परतलं की यात आता आपण हिरवी मिरची, लसूण आणि आल्याचं जे वाटण करून घेतलं होतं पाणी न घालता ते वाटण घालून घ्यायचं आहे आणि सगळं वाटण छान असं ते परतवून घ्यायचं आहे. बटाटे वड्यासाठी आपण जे बटाट्याचं जे सारण करतो ते अगदी कमी तेलकट हवं आणि बटाटेही अशा प्रकारे शिजवायचे की ते फार त्यांनी पाणी शोषलेलं नसावं. कारण आपल्याला जे सारण आहे ते छान अगदी कोरडं असलं ना की बटाटे वडे करायला अगदी सोपे होतात. आणि तुम्ही जर माझे मागचे व्हिडिओ बघितले असतील तर त्यात बटाटे कसे उकडून घ्यायचे अगदी सविस्तरपणे सांगितले. यात आता आपण चिमूटभर हिंग घातला आहे, अर्धा चमचा हळद घातलेली आहे. यात अजून मीठ घातलेलं नाही आहे. हळद आणि हिंग घातल्यावर अर्धा मिनिट परतल्यानंतर आपण बटाटे इथे हाताने स्मॅश करून घेणार आहोत. अगदी असं मॅशरने खूप फाईन त्याला बारीक करायचं नाही आहे. थोडं जाडं भरडच आपण हाताने ते मॅश करून घेणार आहोत, जेणेकरून बटाटे वड्यासाठीचं जे टेक्स्चर आहे ते अगदी छान येईल. आता सगळे बटाटे इथे कुस्करून झालेले आहेत. यात आता मी थोडंसं काळं मीठ घालते आणि थोडंसं साधं मीठ घालते. दोन्हीही मिठं घालायची आहेत आपल्याला, त्याने चव अगदी छान बॅलन्स होते. अर्धा चमचा मी इथे आमचूर पावडर घातलेली आहे. आमचूर पावडर नसेल तर थोडा चाट मसाला घातला तरी देखील चालेल. आणि आता हे सगळं साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. बटाट्याचं सारण करणं फार सोपं आहे आणि आता आपण जी बडीशोप आणि धणे घातले आहेत ना वाटणात, त्याने चव इतकी अप्रतिम येते ना. आता हे सगळं छान असं परतून झालं. फार याला खूप वेळ गॅसवर ठेवण्याची गरज नसते. परतल्या गेलं छान फोडणीत. कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा एकदा त्याला एकजीव करूयात आणि गॅस बंद करून हे सगळं मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर हे मिश्रण थंड होते तोवर आपण कटाची तयारी करूयात. तर कटामध्ये मी इथे मटकी घालणार आहे. तर मोड आणलेली मटकी घेतलेली आहे, एक लहान वाटी. मटकी बरेच जण नाही घालत, नाही घातली तरी चालेल, पण घातली तर चव छान येते. एक मोठा आकाराचा कांदा उभा चिरून घेतलेला आहे, 3 चमचे सुकं खोबरं घेतलेलं आहे, एक 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत मी. आणि इथे लसूण थोडा बारीक आहे त्यामुळे जास्त दिसतोय. मोठा जाड लसूण असेल तर आणखीन कमी घेतलं तरीही चालेल आणि कोथिंबीरची देठं. आता आपण एकीकडे मटकी शिजवून घेणार आहोत, जेणेकरून आपलं काम पटकन आणि सोपं होईल. तर मटकी स्वच्छ धुवून त्यात पाणी घालून आणि थोडंसं मीठ घालून ही शिजवून घ्यायची पूर्णपणे. कटासाठीचं वाटण तयार करायला घेऊयात. तर त्यासाठी कढईत थोडं तेल घालते, फार नाही, अर्धा पळी घालते आणि त्यात आता जो उभा चिरून घेतलेला कांदा होता तो आपल्याला छान थोड्या गडद सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे. म्हणजे गडद तांबूस रंग येईपर्यंत तेलामध्ये छान कांदा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची, अगदीच कमी नको, नाही तर मग फार वेळ लागू शकतो. कांदा थोड्या गडद तांबूस रंगावर परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतला गेला, हलका रंग बदलला की आता आपण सुकं खोबरं घालून घेणार आहोत आणि त्याचबरोबर आलं, लसूण आणि कोथिंबीरची देठं घालून घेणार आहोत. आणि आता हे घालून देखील आपल्याला एक 3-4 मिनटं छान हे सगळं भाजून घ्यायचं आहे. हे सगळे कांदा, खोबरं हे सगळं भाजल्यामुळे काय होतं ना, कटाला अगदी सुरेख चव येते. आणि जरी हे भाजलेलं असलं तरीसुद्धा याचं वाटण देखील आपण छानसं परतून घेणार आहोत. तर आता हे सगळं छान भाजून झालेलं आहे. याला पूर्णपणे थंड करून याची मिक्सरला पेस्ट करून घेऊयात.
आता इथे मी मोठी कढई ठेवली आहे आणि यात 3 पळी तेल घालून घेते. गॅसची फ्लेम कमी ठेवलेली आहे. तेल जास्त घालते कारण तरी यायला हवी कटाला म्हणून. आणि तेल तापलेलं नाही आहे, अगदीच सुरुवातीलाच आपण यात अर्धा चमचा लाल तिखट घालून घेणार आहोत. याने काय होतं ना, कटाला तरी अगदी छान येते. म्हणून मगाशी म्हटलं की तेल जास्त तापवू नका, नाहीतर मग ते लाल तिखट जळू शकतं. आता यात आपण जी कांदा खोबरं याची पेस्ट करून घेतली होती ती घालून घ्यायची आणि छानसं आता ही पेस्टसुद्धा आपण परतून घेणार आहोत. जरी आपण कांदा खोबरं हे भाजून घेतलं होतं तरीसुद्धा तयार झालेलं वाटण देखील आपल्याला छानसं परतून घ्यायचं आहे. कारण ही रेसिपी जरी थोडी वेळखाऊ वाटत असली ना, तरी रिझल्ट या रेसिपीचा खूप खूप छान आहे. तर बघा, आता वाटण छान रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता याला छानसं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. तर पुन्हा त्याला छानसं तेल सुटू द्यायचं आहे आणि यात आता आपण कोरडे मसाले घालून घेऊयात. तर यात अर्धा चमचा हळद घालते आहे, अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे, 1 चमचा लाल तिखट घालते कारण आपण सुरुवातीला अर्धा चमचा तिखट घातलेलं होतं. अर्धा चमचा मी इथे घरगुती गरम मसाला घालते आहे. याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला घातला तरी देखील चालणार आहे. फार मसाले नाही आहेत, पण आपण जे ताजं वाटण करून घालतो ना, त्याने चव अगदी छान येते. आता मसाले घातल्यानंतर देखील अर्धा ते मिनिटभर याला छान परतवायचं आहे. मसाले घातल्या लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही आहे, कारण जेवढं तुम्ही छान परतून घ्याल ना, तेवढा कलर कटाला अगदी सुरेख येतो. आता यात उकडून घेतलेली मटकी घालून घेते. आता मटकी शिजवताना मी मिठाचा वापर केला होता, त्यामुळे नंतर आपण चवीनुसारच यात मीठ घालून घेणार आहोत. तर मटकी घातल्यानंतरही छान मिक्स करून घ्यायचे आणि मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं होतं, कारण कटात आपण जेही पाणी घालू ते गरमच घालायचे. गरम पाणी घातल्याने एकतर कटाला तरी छान येते आणि शिवाय कुठल्याही पदार्थात जर पाणीचा वापर करायचा असेल आणि गरम पाणी घातलं ना, तर पदार्थाची चवही टिकून राहते. तर कट वड्यासाठी आपण जेव्हा कट करायला घेतो तो फार दाटसर नसतो, हलकासा तो पातळसर असतो. म्हणून यात मी अजून पाणी घालून घेणार आहे. फार दाटसर कट असला ना, मग हवी ती मजा येते. हलकासा पातळसर कट असला की चवीला छान लागतो, टेक्स्चर छान येतं. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे, तुम्हाला ज्याप्रमाणे आवडत असेल, थोडं दाटसर किंवा हलका पातळ, त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालून घेऊ शकतात. यात मी अगदी पाव लिंबाचा रस घालून घेते, कारण यात आपण टमाट्याचा वापर केलेला नव्हता. यात अगदी थोडं मीठ कमी वाटलं म्हणून मीठ घालून घेते. पुन्हा एकदा त्याला ढवळून घेऊयात आणि छानसं ढवळून झालं की गॅसची फ्लेम आपण कमी करूयात, म्हणजे मध्यम ठेवूयात आणि याला आता छान आपण उकळ काढून घेणार आहोत. एक 5 ते 6 मिनटं बारीक आचेवर याला छान उकळ येऊन द्यायची आहे. फार याला उकळवायची गरज नाही, कारण मटकीही शिजवून घातलेली आहे. एक 5 मिनटाने आपण बघूयात. तर बघा, तरी अगदी छान आलेली आहे. हलकी हलकी छान उकळ यायला त्याला सुरुवात झालेलीच आहे. यावर घालूयात कोथिंबीर. गॅसची फ्लेम मी आता बंद करते आणि लगेच आता आपण बटाटे वडे करायला घेऊयात. तर बटाट्याचं जे सारण होतं तेही अगदी पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपण याचे हव्या त्या आकाराचे गोळे करून घेऊयात. आता फार मोठे नाही, मध्यम आकाराचे मी इथे गोळे करून घेते आणि सारण तुम्ही बघू शकता, आपण तेलाचा वापर कमी केलेला होता, त्यामुळे अजिबात तेलकट असं नाही आहे. आणि शिवाय बटाटे हे अगदी परफेक्ट शिजले होते, त्यांनी खूप पाणी शोषलं नव्हतं, त्यामुळे सारण ओलसर नाही, म्हणजे करायलाही सोपं जातं, खूप असं मेसी हे होत नाही. तर आता इथे मी मध्यम आकाराचे गोल शेपमध्येच बटाटे वडे करून घेणार आहे. तुम्हाला हवंच तर थोडं चपट्या आकारात वडे करून घेतले तरी देखील चालतील, तुमच्या आवडीप्रमाणे. तर इथे बरोबर घेतलेल्या बटाट्यामध्ये 22 सारणाचे गोळे तयार झालेले आहेत. आता आपण बेसन पिठाचं बॅटर तयार करायला घेऊयात. तर त्यासाठी मी इथे 1.5 वाटी बेसन पीठ घेते आहे, स्वच्छ चाळून घेतलेलं आहे आणि यात आता आपण 1 चमचा तांदूळाचं पीठ घालणार आहोत, त्याने छान असा कुरकुरीतपणा येतो. अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे. ओवा घालताना कधीही तो क्रश करूनच घालायचा आहे, त्याने चव अगदी छान येते. यात अगदी चिमूटभर हिंग घालायचं आहे, याने वस्तू पचायला छान अशी हलकी होते पदार्थ. आणि चवीप्रमाणे मीठ घालूयात. आणि आता हे सगळं जे कोरडं मिश्रण आहे, सुरुवातीला सगळं कोरडं साहित्य आपण मिक्स करून घेऊयात आणि यात आता थोडं थोडं पाणी घालत जाऊन छानसं बॅटर तयार करून घेऊयात. आता बटाटे वडे करण्यासाठी बॅटरची कन्सिस्टन्सी कशी असायला हवी, तर फार जास्त पातळ नको आणि फार घट्टही नको, कारण बटाटे वड्याच्या वरचं जे आपण कोटिंग करणार आहोत
बेसन पिठाचं. ते फार जाड असलं तरीही छान लागत नाही, अगदीच पातळ असलं तर मग नुसती बटाट्याची भाजी खाल्ल्यासारखी वाटते. त्यामुळे तुम्ही व्हिडिओत बघितल्याप्रमाणे ह्या कन्सिस्टन्सीचं बॅटर हे आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. आता बॅटर छान एकाच दिशेने फेटून घ्यायचं आहे आणि यात मी आता पाव चमचाला देखील कमी खाण्याचा सोडा घालते. तुम्हाला खाण्याचा सोडा नसेल घालायचा तर तुम्ही गरम तेल 1 चमचा यात घालू शकतात, पण मी ते सोड्याचा वापर करणार आहे कारण त्यामुळे टेक्स्चर अगदी छान येतं. आता तेल तापवत ठेवलेलं होतं मगाशीच मी. बॅटरमध्ये सारणाचा 1 गोळा घालूयात आणि चमच्याने इथे मी करते, तुम्ही हाताने देखील केलं तरी चालेल. दोन्ही पद्धती सोप्याच आहेत. आणि बघा, आपण गॅसची फ्लेम जेव्हा वडा घालतो तेव्हा गॅसची फ्लेम ही आपल्याला मोठीच ठेवायची आहे. आणि सुरुवातीचीच पहिली बॅच असेल तर फार वडे एका वेळी घालू नका. इथे मी 3 वडे घालून घेते आहे. आणि आता गॅसची फ्लेम आपण सुरुवातीला 1 मिनिटभर हाय ठेवायची आहे, जोवर छान ते आकार धरत नाहीत आणि हलकं हलकं त्यावर झाऱ्याने आपल्याला तेल उडवत राहायचे. थोडासा त्यांनी आकार धरला की मग आपण गॅसची फ्लेम ही मीडियम करायची. तर अगदी पटकन ही रेसिपी जरी होत नसली, खूप वेळ खाणारी असली, पण रिझल्ट याचा खूप छान लागतो. आणि सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट झाल्या ना ही रेसिपी परफेक्ट होणारच. तर छान आपण बटाटे वडे सगळ्या बाजूने सारखे असे तळून घेणार आहोत. आणि बटाटे वडे घालताना साईडला जे थोडं बेसन एक्स्ट्रा जातं तेलात, त्याने जो कुरकुरीतपणा त्याचा येतो ना तो अगदी छान येतो. तो आपण काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता बटाटा वडा मस्त असा छान तळून झालेला आहे. चारी बाजूने तो सारखाच तळला गेलेला आहे. आणि आपण त्याला डिशमध्ये काढून घेऊयात. फार जास्त तेलकट जरी तुम्हाला आता दिसत असले तरी तुम्हाला नंतर मी त्याचं टेक्स्चर दाखवेल. सोडा घातला आहे पण तरीही अजिबात ते फार तेलकट झालेले नाही आहेत. तर आपण अशाच प्रकारे सगळेच बटाटे वडे तळून घेणार आहोत. तर इथे मी थोडे बटाटे वडे तळून घेतलेले आहेत. तुम्हाला त्याचं जवळून मी टेक्स्चर दाखवते. तुम्ही बघू शकता अजिबात ते तेलकट दिसत नाही आहेत आणि अगदी छान मऊसूत असे आलेले आहेत. आपण एक बटाटा वडा तोडून तुम्हाला दाखवते. त्याचं आपण सारणाचा जो सारण भरपूर आहे, पण वरचं जे बेसन पिठाचं कोटिंग आहे ते फार जाड नाही आहे आणि अगदीच पातळ देखील नाही आहे. परफेक्ट वरचं कोटिंग आलेलं आहे. सारण अतिशय चविष्ट आहे. सर्व करायला घेऊयात. तर कटवडा करताना म्हणजे कटवडा तुम्ही पावसोबत खाऊ शकता, ब्रेडसोबत खाऊ शकता किंवा अगदी नुसता खाल्ला तरीही भारीच लागतो. तर मस्त गरमागरम कटवड्याची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. कशी झाली हे कमेंट्स करून जरूर कळवा. आणि जेव्हा कधी निवांत वेळ असेल त्यावेळी ही रेसिपी नक्कीच ट्राय करून बघा. तर तयार आहे मस्त झणझणीत असा कटवडा. नक्कीच रेसिपी ट्राय करा. आवडली तर लाईक करा. जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी मराठी चव चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.